साखर सोडून सुद्धा नागावचे काही खेळाडू आहेत, बेलीतील काही खेळाडू आहेत, त्यांची नावं आमच्यापर्यंत पोहोचत नाहीयेत. त्यामुळे आपले नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. पंकज नाखवा येतोय, त्याला मारतो माल देण्याची मी विनंती करतोय पराग मात्रे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते मारतो मॅचचा अवॉर्ड द्यायचा आहे. पंकज, तिसऱ्या पर्वामध्ये तुला यश आलंय, आता कसं वाटतंय? एक नंबर. बरेच लोकांनी मला आरसीबी सुद्धा नाव ठेवलं होतं की तू आरसीबी आहेस, कधी पण हारतोस. पण आता बरं वाटतं एवढं की मी क्वालिफाय तरी झालो. बक्षीस पात्र झालो की नाही झालो ते मला माहित नाही, फक्त 8 मध्ये झाल्याचा मला आनंद भरपूर आहे. तुझे बॉलर आणि तुझी बॅटिंग, म्हणजे तुमचे 4 बॉलर आणि तो एकटा बॅट्समन. आता राकेशने सुद्धा चांगली बॅटिंग केली. काय म्हणशील एकंदरीत टीम एफर्ट्स बद्दल? नाही, बॅट्समन तरी होते पण त्यांना नंतरच्या मॅचला चान्स भेटलेला नाही. बॅट्समन अजूनही आमच्यामध्ये 3-4 बॅट्समन आहेत, जसं किरण हारे, योगेश बुरांडे, आशिष नाखवा, भूषण प्रधान, असे 4-5 बॅट्समन आहेत माझ्या मागे पाठिंबा द्यायला. तेव्हा मी बिंदास बेधुंद खेळत सुटतो. निश्चितपणे तुला शुभेच्छा असतील सुपर 8 साडी. आणि समजक्षामध्ये आपण वळतोय आमचे अनुभवी असे समालोचक विकासदादा साखरकर यांच्याकडे. धन्यवाद प्रितेश. महत्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी. युवराज किंग्स, तत्पूर्वी मी परत एकदा सांगतो, पंच 12वा खेळाडू पाठवायला सांगा चालू व्हायच्या आधी. फलंदाजी करणारा संघ युवराज किंग्स विरुद्ध प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स. संघाचे संघमालक प्रफुल्ल बानकर यांचा हा संघ. त्यांनी नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सलामीसाठी आपण बघतोय फलंदाज विनीत. लेट्स प्ले. सामना चालू होतो या ठिकाणी. पुरुषोत्तम भगत गोलंदाजीसाठी जालिंदर गण या ठिकाणी पहिलं षटक घेऊन आलेला. राईट अप ऑफ द विकेटचा मारा. पहिल्या चेंडूवर जोरात मारण्याचा प्रयत्न, बॉटम ऑफ द एज लागतोय. चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या बाजूने जातोय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण जोपर्यंत पोहोचेल, चेंडू उचलेल, चेंडू फेकेल, तोपर्यंत मात्र एक धाव पळून पूर्ण केलेली आहे. अतिशय महत्त्वपूर्ण सामना दोन्ही संघांसाठी. आपण 3 संघ बघितलेत. सँडी वॉटर स्पोर्ट्स, LP ग्रुप, साखर, त्यानंतर रॉयल्स किंग, हे 3 संघ क्वालिफाईंग झालेले आहेत. यांच्यानंतर आपण बघणार आहोत कोणता संघ क्वालिफाय होईल. आखूट टप्प्याचा चेंडू, चांगलं कनेक्शन होतोय, प्रॉपर टायमिंग होतोय, चेंडू स्टँड होतोय, डिलिव्हर होतोय, 1 बाउन्स, सीमारेषा पार. सुरुवात या ठिकाणी संतोष राहुलचा संघ युवराज किंग. संतोष राहुल त्याचे संघ मालक आहेत. त्यांनी या संघ अतिशय चांगल्या पद्धतीने बांधलेला आहे. त्यांचे सलामीवीरांनी चांगली सुरुवात करून दिलेली आहे आपल्या संघासाठी. पहिल्या चेंडूवर सिंगल आली, दुसऱ्या चेंडूवर चौकार लागावला गेला. पुन्हा एकदा जालिंदर आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर. चेंडू ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. पंच पुरुषोत्तम भगत विजय मर्तन ठेरोंडा संघाचा आहे. एक हरहुन्नरी असा ऑलराऊंडर खेळाडू. मेन गोलंदाजीच्या जबरदस्त फॉर्म मध्ये आपण त्याला नेहमी बघत आलो होतो. आता 40+ स्पर्धांमध्ये सुद्धा, ओपन स्पर्धा खेळताना सुद्धा अतिशय चांगली कामगिरी त्याच्याकडून बघायला मिळते. आणि यावेळेला मात्र चांगली कामगिरी अजय कडून. इट्स अ फंटास्टिक शॉट. हुक केला जातोय, चेंडू जातोय. अतिशय चांगला स्ट्रोक बघायला मिळाला. चेंडू थोडासा लेग स्टंपच्या लाईन मध्ये पिच केला होता. अतिशय चांगल्या पद्धतीने जो फलंदाज आहे ना अजय, तो चांगल्या पद्धतीने स्वतःला कन्वर्ट करतोय, त्या पोझिशन मध्ये आणतोय, रूम बनवतोय आणि चांगले चेंडू मारून दाखवतोय सुद्धा. अतिशय चांगली फलंदाजी. 10 धावा धावफलकावर होत आहेत. अतिशय चांगली सुरुवात युवराज किंग्सची. समोरचा संघ प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स, जालिंदर गण. पण याही वेळेला ऑन द राईज जाऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स चेंडू बघूया जातोय का. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु होतोय फक्त प्रेक्षक बनतोय. चांगला मिसफील्ड होतोय.
चांगला अतिशय चांगल्या पद्धतीने खेळतोय. चेंडूचा टप्पा कोठे आहे तशा पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतोय. अगोदरच्या चेंडूवर थोडेसे शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचे चेंडू होते, या वेळेला गुडलेन स्पॉटवर टाकला होता. चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचला, त्याच्यावर प्रहार केला. चेंडू काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नव्हता. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत त्याला थोडंसं आउटफील्डने थोडंसं चकवलं आणि चेंडू सीमारेषा पार झाला. धावसंख्या बघतोय धावफळकावर आहेत ते 14. माझ्या समवेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण बघतो पराग म्हात्रे, जो एक उत्तम खेळाडू होता. अतिशय चांगला ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा त्याच्याकडून कोर्लई संघाकडून खेळताना त्याला बघितलं होतं. आज मात्र आपण त्याला आज या अक्षी साखर प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये त्याला गुणलेखकाच्या भूमिकेत सुद्धा बघतोय. जालिंदरगंज चांगली गोलंदाजी करतोय, परंतु त्याच्यावर चांगले हल्ला बोल केला गेलेला आहे. परंतु या वेळेला खरोखर चांगलं कमबॅक करतो. धावचीची शक्यता नाकारता येणार नाही. अचूक फेक, फलंदाज बाद. इट्स अ बिग ब्लो. डीजे विनीतने मात्र त्यावेळेला विक्रीत सोडलं होतं, परंतु स्वयं बांजी कदाचित बहुतेक आंबे पाडाला तरी जात असावा किंवा गोट्या तरी खेळलेला असावा, कारण अचूक नेम त्याने दाखवला आणि मात्र माघारी पाठवलंय तो विनीतला. चांगला फलंदाज होता, धावचीतच्या रूपामध्ये 2 स्वयंने त्याला माघारी परतावलेला आहे. अतिशय चांगली कामगिरी प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स संघातर्फे क्षेत्ररक्षण करताना स्वयं बामजीची 18 नंबरची विराट कोहलीची जर्सी त्याने परिधान केलेली आहे. जर मुन्ना असता तर काय बोलला असता? अनुष्का भाभी के हिरो 18 नंबर की जर्सी असा नक्कीच बोलला असता तो. परंतु उद्या त्याची नक्कीच उणीव तुम्हाला जाणवणार नाही. उद्या परत येणार आहेत आमच्या समवेत. नवीन फलंदाज येतोय मयूर जग्गू. मयूर जग्गू एक नवोदित हा खेळाडू आहे. एक चांगली शरीरी यष्टी लाभलेला हा नवोदित खेळाडू आज काय करतोय, आज आपल्या युवराज किंग संघासाठी काय करणार आहे. चांगला चेंडू तेवढ्या चांगल्याच पद्धतीने, परंतु पंचांचा इशारा आधीच आला होता की इट्स अ डेड डिलिव्हरी. स्टंप तो वाऱ्याच्या वेगानेच आधी हल्ला होता, त्याच्यामुळे पंचांनी डिक्लेअर केलं होतं हा चेंडू मृत घोषित करतोय, डेड घोषित करतोय. 5 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे. 5 चेंडूत काय घडलंय तर 14 धावा या ठिकाणी काढल्या गेलेल्या आहेत युवराज किंग संघातर्फे. आणि स्वयं बामजीच्या उत्कृष्ट ॲथलीट आणि उत्कृष्ट नेमबाजीच्या जोरावर त्यांना एक फलंदाज सुद्धा आघाडी परतवण्यात त्यांनी यश प्राप्त केलेलं आहे. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी जो मिडॉनचा क्षेत्ररक्षक आहे स्वयं बामजी तो करताना दिसतोय. गोलंदाज जालिंदरगन पुन्हा एकदा तयार. चांगला चेंडू बचावात्मक खेळण्याचा प्रयत्न करतोय. बॅटची कडा घेतली होती आणि त्या ठिकाणी मात्र चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. मंगेश जगू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करतोय आणि काही सिच्युएशन आहे बघा, मुलगा खेळतोय विकेटवर आणि त्याचा काका त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण सुद्धा करतो. म्हणजे काका आणि पुतण्या ही जोडी आपण बघतोय या ठिकाणी मैदानात. परंतु कोण भारी चढणार आहे, काका भारी पडणार आहे का पुतण्या भारी पडणार आहे ते आपण बघणार आहोत. कारण युवराज किंग संघाची पहिल्या षटकाची अखेरीस धावसंख्या आहे ती 1 गडी बाद 14 धावा. प्रफुल्ल बानकर यांचा संघ प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट नाणेफेक त्यांनी जिंकली. क्षेत्ररक्षणाचा निर्णय स्वीकारला. जालिंदर गणने चांगली गोलंदाजी केली, परंतु त्याही पेक्षा चांगले स्ट्रोक बघायला मिळाले आपल्याला. त्या अजयकडून 3 चौकारांची सलग त्यांनी नोंद केली. नंतरचे मात्र चांगलं कमबॅक केलं ते जालिंदरने. नंतर 2 चेंडू निर्धाव पद्धतीचे टाकले, निर्धाव स्वरूपाचे टाकले आणि आपल्या स्वतःसाठी आणि संघासाठी सुद्धा चांगली कमबॅक करून त्याने दिलेला आहे. नंतरच्या षटकात आपण बघतो दुसऱ्या षटकासाठी विनय गोलंदाजीला येतोय. पहिला चेंडू मयूरसाठी. मयूरची बॅटची कडा घेतली, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला आणि पंचांचं बोट मात्र उंच गेलं. फलंदाज बाद.
फलंदाज बाद जातोय. अतिशय चांगलं विनयने आल्या आल्या पहिल्या चेंडूवर मयूरला पाठवलं माघारी. मयूरकडून त्याच्या संघाला खूप अपेक्षा होत्या, परंतु त्या अपेक्षांवर मात्र तो नाराज खरा उतरत नाहीये आणि काहीही न करता गोल्डन डकचा शिकार होऊन तंबूच्या आश्रयाला जातोय. डग आउट मध्ये जाऊन परततोय आणि त्याच्या जागेवर आपण बघतो नवीन फलंदाज आलेला आहे तो राहुल मानकर. चांगला चेंडू राहुलने चांगल्या पद्धतीने कट केलाय. चेंडू जातोय तो त्या ठिकाणी देवळाच्या दिशेने वन बाउन्स डिक्लेअर झोन मध्ये जातोय. 2 धावा त्या ठिकाणी दाखवतात आमचे पंच मोहम्मद बकवाल सर. मॅन फ्रॉम रेवदंडा अँड बोरली मांडला. सध्या बोरली मांडला या ठिकाणी वास्तव्य आहे त्यांचं, त्याच्यामुळे मॅन फ्रॉम मांडला बकवाल सर या ठिकाणी आपण दाखवतात की 2 धावा आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने राहुल मानकरने अप्पर कटचा या ठिकाणी वापर केला होता आणि 2 धावा महत्वपूर्ण आपल्या संघासाठी आणि आपल्या स्वतःसाठी अकाउंट ओपन करण्यासाठी त्याने अर्जित केलेल्या आहेत. धावसंख्या आली 16 धावा, 16 रन्स, लॉट्स ऑफ 2 विकेट्स. दुसरं षटक चालू आहे. विनय अतिशय चांगला अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. आखूट टप्प्याचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, कोणतीही चूक करत नाही आणि मात्र राहुलला मागे परता विकेट. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर पुन्हा विकेट. म्हणजे 2 धावा खर्च केल्यात आणि 2 महत्वपूर्ण सफलता सुद्धा आपल्या संघासाठी अर्जित केलेल्या आहेत. याच्या नंतरचा होणारा सामना यांच्यातील विजेत्या संघासोबत पुन्हा एकदा बॉस फायटर हा संघ खेळणार आहे. म्हणजे त्यांच्यातील सामना जो आहे तो क्वालिफाईंग साठी सामना होणार आहे. शेवटचा सामना असेल तो त्या दिवशीचा. नवीन फलंदाज केदार. आखूट टप्प्याचा चेंडू, चांगली ट्रीटमेंट दिली जाते. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू हातातून त्याच्या निसटतोय. सोपा झेल ड्रॉप होतो या ठिकाणी. कदाचित धावत येताना त्याचा तो तोल होता, जो नियंत्रण होतं त्याच्या स्वतःच्या शरीरावरचं, ते त्याने गमावलं आणि चेंडू हातातून निसटला. 1 धाव फक्त खर्च झालेली आहे आणि या एकेरी धावांबरोबर संघाची धावसंख्या झालेली आहे. प्रथम फलंदाजी करत असताना युवराज किंग्स 11 17 धावा. सतरा धावा धावफलकावर आहेत. प्रफुल्ल बानकरचा हा संघ कशा पद्धतीने त्यांना रोखणार. दुसरं षटक अद्यापही चालू आहे. म्हणजे चांगली सुरुवात दोन्ही संघांकडून झालेली आहे. अतिशय कडवी लढत ही बघायला मिळणार या मैदानात, यात मात्र कोणतीही शंका नाहीये. पुन्हा एकदा विनय आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर. वाईट बॉलचा इशारा. या ठिकाणी चांगली गोलंदाजी बघायला, परंतु ह्या वेळेला मात्र नियंत्रण सोडलं होतं गोलंदाजांनी आणि वाईट बॉलचा इशारा पंचांकडून आला. धावफलकावर बघतोय आपण 18 धावा लागलेल्या आहेत. हल्ली धावफलक दिसत नाहीये कधीच. मोबाईलवर तुम्ही बघू शकता किंवा स्कोर बुकवर बघू शकता. पूर्वी आपला एखादा कुठल्याही टुर्नामेंट्स असली काही फळा असायचा शाळेचा, ब्लॅकबोर्डवर त्यावर धावसंख्या लिहिलेली असायची. परंतु या वेळेला अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडूला कट केलेले जाते किंवा स्टिअर केलं होतं. चेंडू जातोय फाईन लेगच्या परिसरात. जोपर्यंत शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र पळून 2 धावा पूर्ण केल्या होत्या. अतिशय चांगल्या प्रकारे सेन्सिबल क्रिकेट आपल्याला बघायला मिळालेलं. ते सलामी आलेला अजय कडून. अजयने एक हाती किल्ला अद्यापर्यंत वैयक्तिक 14 धावांवर खेळतोय. संघाची धावसंख्या 20 असताना 20 मधल्या 14 धावा एकट्या अजयच्या. अजयला माहिती आहे आपले महत्वपूर्ण सर्व खेळाडू आऊट झालेले आहेत. आता केदारला घेऊन आपल्याला चांगली कामगिरी करायची आहे. त्यासाठी स्वतः विकेटवर राहून खेळणं आवश्यक आहे. हा चेंडू अजयने बघितलं, निरीक्षण केलं. चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने सोडून दिला.
पंचांनी सुद्धा अतिशय चांगल्या तीक्ष्ण नजरेने बघितलं की चेंडू लेग स्टंपचा जो एरिया आहे त्याच्या बाहेरून जातोय, लेग स्टंपच्या सोडून जाणार आहे. पंच डिक्लेअर करतात पुन्हा एकदा या षटकातील दुसरा वाईट बॉल म्हणून. एक धाव वाढते, धावसंख्या होते 21 धावा, 21 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. 21 धावा धावफलकावर लागलेले आहेत. 12 नंबरची जर्सी परिधान केलेला हा गोलंदाज पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने त्याच ठिकाणी कट करतोय, चेंडूला फ्लिक करतोय किंवा स्टिअर करतोय. कशा पद्धतीने मला फ्लिक केला जातोय चेंडू. चेंडू सिंगल साठी टवळला होता. या बघता बघता या षटकाची समाप्ती झाली आणि षटकाच्या अखेरीस 2 षटक संपल्यानंतर धावसंख्या आहे ती 22 धावा, 22 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. तिसरं षटक पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी जालिंदर येतोय. जालिंदरने पहिलं षटक सुरुवात खराब झाली होती परंतु नंतर चांगलं कमबॅक केलं. याही वेळेला तो गोलंदाजीसाठी येतोय आणि समोर फलंदाज बघतोय अजय. अजयच्या पहिले चेंडूवर चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवला जातोय. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या चेंडूवर सिंगल्स घेतली जाते. दुसरा चेंडू पुन्हा एकदा लोअर फुल टॉच पद्धतीचा चेंडू थोडंसं तालमेलमध्ये बिघाडवतोय. चेंडू जातोय तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. अचूक चांगलं क्षेत्ररक्षण होते, चांगली फेक सुद्धा झालेली आहे आणि एकापेक्षा जास्त धावा सुद्धा निघालेल्या नाहीत. एक धावेवर दोन्ही फलंदाज संतुष्ट आहेत. सिंगल से काम नाही बनने वाला. धावा झालेल्या आहेत त्या 24 धावा, 24 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. निर्धारित 5 षटकांचे हे सामने बघतोय. प्रतिस्पर्धींमधील सर्व सामने 5-5 षटकांचे होतात. आनंद चेंडूचं निरीक्षण करतोय, टप्पा बघतोय, यष्टीरक्षकाच्या रोखाने जाताना सुद्धा चेंडूला बघतोय. परंतु पंच दर्शवतात की हा चेंडू जो ऑफ स्टंपची जी लाईन आहे व्हाईट बॉलची त्याच्या बरोबर डोक्यावरून गेलाय किंवा त्याच्या आतून थोडासा गेलाय. चेंडूला वैध ठरवलं जाते. लिगल डिलिव्हरी पंचांद्वारे घोषित होते. लोअर फुल टॉच पद्धतीचा चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये येतो. एक धाव काढली जाते आणि एकापेक्षा जास्त धाव होणार नाहीत याची दक्षता तेथील क्षेत्ररक्षक निखिल बाळगतोय. एकच धाव मिळते. धाव संख्या झालेली ती 1 ने वाढून 25 धावा. जालिंदर गण चांगली कामगिरी करताना दिसतोय. 4 चेंडूंचा सामना केला अद्यापर्यंत त्यांनी टाकलेले आहेत, हाताळलेले आहेत आणि 4 चेंडूंवर 3 सिंगल्स त्याने खर्च केलेले आहेत. 3 धावा दिलेल्या आहेत. 25 धावा. जोरकस मारण्याचा प्रयत्न. प्रॉपर टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाहीये आणि फलंदाज मात्र केदार बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज येतोय नितीन फलंदाजीसाठी येतोय. थोडीशी पडझड चाललेली आहे. 25 धावा धावफलका लागलेल्या आहेत. तब्बल तिसरं षटक चालू आहे. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्या षटकात 14 धावा आल्या. दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आल्या. आता तिसऱ्या षटकात बघूया किती धावा येतील. तिसरं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलंय ते जालिंदरने. अतिशय चांगली गोलंदाजी केली. 5 चेंडूत फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि एका फलंदाजाला केदारला माघारी पाठवलेला आहे. नवीन फलंदाज नितीन काय करणार, किती धावा जमवणार, कारण ह्या षटकातील हा शेवटचा चेंडू असेल.
आउट ऑफ द ऑफ स्टंप, थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आहे. पंच दाखवतात की हा चेंडू सुद्धा लिगल डिलिव्हरी आहे. षटकाची समाप्ती होते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जालिंदरसाठी, कारण अतिशय उत्कृष्ट षटक त्याने टाकलेलं आहे. 3 धावा खर्च केल्याने 1 सफलता प्राप्त केली. आपल्या संघाला, प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट संघाला कमबॅक करून देणार आहे षटक. या षटकाची समाप्ती होते. इनिंग्स ब्रेक येतोय आणि घेऊन चलतोय आपल्याला डीजे मास्टरकडे. चौथ्या षटकासाठी आपण बघतो यज्ञेश बुरांडेच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. नितीन आणि त्याचा साथीदार अजय फलंदाजी करतोय. अजयला यावेळेला मात्र चांगली कामगिरी करावी लागेल, परंतु अद्यापही 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. 25 धावा धावपळ कराव्या आहेत. कमीत कमी 50+ धावा व्हाव्यात अशी अपेक्षा त्यांच्या पाठीराख्याने केली आणि पहिल्या चेंडूवर अतिशय चांगला पुलचा फटका. सक्सेसफुल, पॉवरफुल, डिलाइट. चेंडू आपण बघितला, शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा हा चेंडू होता. बरोबर बघितला. अजयच्या नजरा मात्र आता या मैदानावर, या विकेटवर, या चेंडूंवर स्थिर झालेल्या आहेत. नजर बसलेली आहे, त्याची नजर मेलेली आहे. बरोबर चेंडू त्याला फुटबॉल सारखा दिसायला लागलेला आहे. परंतु या वेळेला चांगलं कमबॅक केलं, परंतु बॅटची कडा घेतली. चेंडू यष्टीरक्षक आणि फर्स्ट स्लिपचा क्षेत्ररक्षकाला चकवून गोळीच्या वेगाने निघून हा झेल होऊ शकेल, परंतु यष्टीरक्षक आणि फर्स्ट स्लिप यांच्यामध्ये थोडंसं अंतर होतं आणि त्या गॅप जो होता त्यामधून चेंडू सरळ गोलीच्या वेगाने सरळ निघून गेला सीमारेषेच्या पलीकडे. आउटफील्ड खूप फास्ट आहे. अतिशय चांगला आउटफील्ड या ठिकाणी बघायला मिळालंय. धावसंख्या 35, 35 रन्स. आक्रमण केलेलं आहे ते यावेळेला गोलंदाज यज्ञेश्वर. 2 चेंडूत 10 धावा आणि यावेळेचा चेंडू थोडासा दबाव निर्माण झालेला आहे गोलंदाजावर. थोडासा दबाव, अतिरिक्त दबाव झालाय निर्माण, त्याच्यामुळे चेंडू ऑप्शनच्या खूप बाहेर टाकला जातोय आणि पंचांकडून मात्र इशारा आलेला आहे व्हाईट बॉलचा. एक अवांतर धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झालेली ती 40 रन्स, 36 रन्स. 36 धावा धावफलकावर आहेत. धावसंख्येला काहीसा आकार यायला सुरुवात झालेली आहे. शेवटचे काही षटक, एक षटक आणि काही चेंडू या षटकात येणं बाकी आहे. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न होता अजयचा, परंतु बॅटच्या चेंडूच्या पीच पर्यंत पोहोचत नाहीये. टप्प्यावर न पाडता अंधाधुंद मारण्याचा प्रयत्न केला होता.
चेंडू मात्र यश सुदैवी ठरतोय अजय की बॅटची खालची किंवा वरची कडा घेतला नाहीये, अन्यथा त्याला माघारी परतावं लागलं असतं, परंतु तसं काही झालेलं नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. पहिल्या 2 चेंडूत 11 धावा खर्च केल्यानंतर ह्या वेळेला मात्र यज्ञेशने थोडंसं चांगलं कमबॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा धावफलकावर आपण बघतो 36 धावा लागलेल्या आहेत 3-4 फलंदाज माघारी परतल्यानंतर. पुन्हा एकदा आउट ऑफ द ऑफ स्टंप. आणखी एक वाईड बॉलची नोंद करण्यात आलेली आहे. घोषणा केली पंचांनी इट्स अ वाईड डिलिव्हरी, त्याच्यामुळे 1 धाव वाढली. 37 धावा धावफलकारात. अवांतर धावसंख्येत वाढ झाली. अवांतर धावसंख्या आपण बघतोय तब्बल 5 वाईड बॉल काउंट करण्यात आलेले आहेत. पण या वेळेला इट्स अ फॅन्टास्टिक शॉट. बॉल इज गोइंग टू डीप स्क्वेअर लेग रीजन. सीमारेषा पार. षटकार. रडार मध्ये फटका आला. निरीक्षण केलं चेंडूचं आणि घुटना टेक तमाशा देख अशा पद्धतीचा हा स्ट्रोक्स होता. इट्स अ फॅब्युलस शॉट. फॅन्टास्टिबलस. अतिशय चांगला देखणा ह्यूज अँड हँडसम शॉट होता. अतिशय चांगला फलंदाजी करताना दिसतोय तो आपल्याला यावेळेला अजय जाधव अतिशय चांगली फलंदाजी करतोय. त्याच्या या खेळीमध्ये बघितलं तर तुम्ही 4 चौकार आणि 2 षटकारांची नोंद करण्यात आलेली आहे. तब्बल वैयक्तिक 32 धावांवर खेळतोय. 32 रन्स म्हणजे 32 धावांवर खेळतोय तो अद्यापपर्यंत. आपण बघितलं मैदानात तर एक हाती किल्ला लढवताना दिसतोय, कारण संघाची धावसंख्या किती आहे तर 43. फलंदाज 4 बाद झालेत आणि 43 मधले एकट्या 32 धावा एकट्याच्याच. पुन्हा इट्स अ ह्यूज. पुन्हा शहरियो षटकार. ये कैसे गाने लगा रहे हो आप? जरा घुमाओ झुमाओ. झूमने दो सबको. यस, झूमने जैसे गीत लगाओ. चेंडू द्यायचा आहे, परंतु अजयचे क्या कहने. अजय चांगली फलंदाजी करतोय, लाजवाब फटकेबाजी करतोय, एक हाती किल्ला लढवतोय. अजय जाधव नाम तो सुना होगा. 3 षटकार 4 चौकार च्या साह्याने खेळतोय. तब्बल 38 धावांवर खेळतोय. 50 धावा करण्याची सुद्धा संधी आहे त्याला, कारण अद्यापही एकच चेंडू आहे. सॉरी, अजून एक षटक आहे. म्हणजे या स्पर्धेमधील किंवा आजच्या दिवसातील दुसरं अर्धशतक होण्याच्या उंबरट्यावर तो आहे. 38 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. आपण वाट बघू नका नवीन चेंडू येण्याची. आपल्याकडे चेंडूंचा खजाना आहे. खूप चेंडू आहेत, वेळ कमी आहे. सामने आपल्याला पटापट खेळवायचे आहेत, चांगले खेळवायचे आहेत. परंतु फलंदाजाला सुद्धा वाटते बॉल तो रोलिंग झालेला आहे. आपण त्याच चेंडूवर फटके मारले तर जास्त जोरात बसतील. परंतु या आज आपण बघितलं तर नवीन चेंडूवर सुद्धा षटकार जातात. परंतु प्रत्येकाची थिंक टॅक वेगळा असते, डोक्यामध्ये वेगवेगळे विचार असतात. परंतु या ठिकाणी अजयचं खरोखर कौतुक करावं लागेल. चांगली फलंदाजी बघायला मिळते. यज्ञेशचा हा चेंडू खरोखर चांगला होता, परंतु त्या पद्धतीने खेळतोय. क्या बात आहे. गोलीच्या वेगाने चेंडू सरकतो पुढे. डीप
आता मात्र झोपेतून जागा झालाय आणि प्रेक्षकांना सुद्धा चांगलं दिलंय, चांगलं संगीत वाजवण्यास सुरुवात केलेली आहे. कारण चांगला खेळ चालू आहे, चांगली फलंदाजी चालू आहे आणि चांगला संगीत सुद्धा चालू झालेलं आहे. वेल्डन मोहन गण डीजे. धावसंख्या झालेली आहे या चौकारणीशी 53 रन, 53 धावा. काय स्ट्रॅटेजी असेल बघूया नितीनची. नितीन कशा पद्धतीने गोलंदाजी करेल. स्वयं येतोय गोलंदाजीला, स्पिन गोलंदाज. पहिला चेंडू बॅटची कडा घेतोय की काय असं वाटत होतं, परंतु वेटिंग फॉर अंपायर डिसिजन. स्ट्राईक चेंज करण्याचा प्रयत्न केलेला आहे. साध्य झालेला आहे. नवीन फलंदाज येतोय गणेश जगू. गणेश जगू येते या ठिकाणी साथ द्यायला अजयची. अजय 42 धावांवर खेळतोय. या स्पर्धेतलं दुसरं अर्धशतक आज पूर्ण होणार का? हा हा हा, क्या बात आहे. काय चेंडू पडलाय बघा, अप्रतिम चेंडू, सुंदर. स्वयंने चेंडू अचूक टप्प्यावर टाकला. टप्पा पडल्यानंतर तो चेंडू झपकन आतमध्ये आला, फलंदाजाच्या पॅडवर आदळला. जोरदार अपील केलं, पंचांनी नॉट आउट ठरवला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू, बॅक टू बॅक थर्ड डिलिव्हरी. पहिला चेंडू वाईड गेल्यानंतर दुसरे 2 चेंडू काय सुरेख टाकलेत. अजयला सुद्धा चेंडूंचा अंदाज येत नाहीये. स्वयं मात्र काय पद्धतीची गोलंदाजी करतोय. टप्पा पडल्यानंतर इनस्विंग पद्धतीचे चेंडू होतात. असं वाटायला लागलंय की गोलंदाजी करताना गोलंदाज इंटरनॅशनल पद्धतीचा गोलंदाज. राजेश चव्हाण गोलंदाजी की करतोय की काय इंडियन टीमचा जुना, असं वाटायला लागलेलं आहे. नंतरचा चेंडू आपण बघतोय ऑफ स्टंपच्या बाहेर टापला चेंडू होता, परंतु टप्पा पडल्यानंतर तो आतमध्ये येतोय. आणखी एक निर्धाव चेंडूची सांगता येतोय, कारण अंपायर जो आहे तो स्वतः चांगला उत्तम खेळाडू आहे, त्याच्यामुळे त्याच्याकडून चुकीचे निर्णय जाण्याची शक्यता नाहीये. अतिशय चांगलं या ठिकाणी पंचांच्या भूमिकेमध्ये पुरुषोत्तम भगत. हा हा हा, बहुत बढिया स्ट्रोक्स. आता मात्र चांगलं स्वतःला कन्वर्ट केलं स्ट्रोक मारण्यासाठी आणि भिरकावून दिला तो चेंडू डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. याही वेळेला मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक चूक करत नाहीये, परंतु यावेळेला मिस. एकोणपन्नास धावांवर दुर्दैवीरित्या बाद होतोय, परंतु प्रेक्षकांची मनं नक्कीच जिंकलेली आहेत अजय जाधव याने. आणि गेल्या जर सत्र झालं पर्व दुसरं या अक्षी साखर प्रीमियर लीगचं, त्यामध्ये सुद्धा त्याने तब्बल 55 धावांची खेळी केली होती. आणि आज जर त्याची हाफ सेंचुरी झाली असती तर 2 सेंचुरी हाफ सेंचुऱ्या मारणारा 2 50s मारणारा पहिला खेळाडू ठरला असता या प्रीमियर लीगच्या इतिहासातला. परंतु दुर्दैवाने तो 49 धावांवर बाद होऊन तंबूत परतलाय. धावसंख्या बघतोय आपण, धावफलकावर लागलेली आहे ती 60 धावा. नवीन फलंदाज येतोय स्वराज गण. नॉन स्ट्राईक लाईनला आपण बघतोय गणेश जगू. गणेश जगूच्या वाट्याला स्ट्राईक मिळणार नाही त्याला, परंतु बघूया स्वराज गण. परंतु चांगली गोलंदाजी स्वयं बापजीची. स्वयंने अतिशय चांगली गोलंदाजी केली. एक षटकार जरूर लगावला गेला होता.
शेवटचा चेंडू आहे. पंचांचा इशारा काय येतोय? पंचांचा इशारा येतोय आमच्या गुणलेखकापर्यंत. हा वाईट बॉल आहे म्हणून एक अवांतर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या 61 झालेली आहे. आता मात्र फायटिंग स्कोअर झालेला आहे. प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट चांगली फलंदाजी करून दाखवावी लागेल. चांगला चेंडू बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मिड ऑफच्या क्षेत्रात, धावचीतची शक्यता आणि अतिशय चांगला अचूक क्षेत्ररक्षण, अचूक फेक, फलंदाज बाद. तर बघतो आपण 5 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे. 61 धावा लागल्या आहेत. तब्बल 61 धावा लागल्यानंतर 62 धावांचं लक्ष प्रफुल्ल बानकर यांचा संघ प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट्स कशा पद्धतीने फलंदाजी करेल किंवा त्यांना रोखण्यासाठी युवराज किंग्स कशा पद्धतीने संघर्ष करतील, गोलंदाजी करतील हे जाणून घेण्यासाठी घेऊन चलतोय सेकंड इनिंग मध्ये कपिल ठाकूर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद दादा. संध्याकाळचं किंवा दुपारचं सत्र आपण बघतोय जिथे 62 धावांचं टार्गेट असणार आहे. युवराज किंग्स 11 वर्सेस प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट असा सामना आपण पाहतोय. प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला होता. निवडलं होतं क्षेत्ररक्षण आणि क्षेत्ररक्षण निवडल्यानंतर आपण पाहिलंय की 62 धावा युवराज किंग्स 11 या संघाने या ठिकाणी लगावलेल्या आहे स्कोर कार्डवर, जिथे 49 धावा एकट्या खेळाडूने बनवल्या आणि बाकी फलंदाजांना तितकीशी चांगली कामगिरी करता आलेली नाहीये. त्यामुळे आता या 62 धावा बनवायच्या असतील तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. 20-25 धावांचं टार्गेट त्यांना पार करावं लागेल तरच हे 62 धावांचं टार्गेट पार होऊ शकते. एका सरळ रेषेमध्ये युवराज किंग्स 11 मैदानामध्ये आलेले आहेत. पिवळ्या रंगाची जर्सी, ब्लॅक ट्रॅक आहे. काही खेळाडूंच्या डोक्यावर कॅप आहे आणि कॅप सुद्धा परिधान करणं फार आवश्यकता आहे, कारण सध्याच्या काळामध्ये ऊन आणि मैदानावर कधी कधी खडे असतात. तर कॅप, ट्रॅक, शूज हे त्यांचं पहनाव करणं हे बंधनकारक असणार आहे तुमच्यासाठी सुद्धा, कारण सेफ्टी फर्स्ट असं आपण कोणत्याही कंपनीमध्ये गेल्यावर असं म्हटलं जातं. तसं क्रिकेटच्या खेळामध्ये सुद्धा तुम्हाला सेफ्टी फर्स्ट हे करावंच लागेल. चला, प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट फलंदाज मैदानामध्ये या. प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट युक्ता स्पोर्ट अक्षी आणि रोनित वॉरियर्स. युक्ता स्पोर्ट अक्षी आणि रोनित वॉरियर्स असा सामना असणार आहे नेक्स्ट मॅच. हेलो चला, युक्ता स्पोर्ट अक्षी आणि रोनित वॉरियर्स टॉस साठी लगेचच इथे करण्यात यायचं आहे. 62 धावांचं टार्गेट आहे. प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट आणि युवराज किंग्स 11 असा सामना आपण पाहतोय. अजय या खेळाडूने 49 धावांची झुंजार खेळी केली
आणि तोच अजय स्वतः संघनायक आता गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. चला दोनही संघाचे 12th मॅन इथे या, जेणेकरून आपल्याला प्रत्येक खेळाडूचं नाव इथे सांगता येईल. तर पुन्हा एकदा घेऊन जातोय अक्षी नागाव प्रीमियर लीग मध्ये या सुंदर मैदानामध्ये जिथे 62 धावांचं टार्गेट उभं केलंय. प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट या संघासमोर 2 फलंदाज मैदानामध्ये आले आहेत. फलंदाजाचं नाव आम्हाला कळत नाहीये. विनय आणि प्रशांत मैदानामध्ये आलेले आहेत. चला 12th मॅन लगेचच या मित्रांनो. नॉन स्ट्राईक एंडला प्रशांत आहेत, स्ट्राईक एंडला विनय आहेत. विनय आणि गोलंदाजीसाठी अजय आलेले आहेत. स्वतः ज्याने या पहिल्या सत्राची सुरुवात केली होती आणि दुसऱ्या सत्राची सुरुवात सुद्धा आपल्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. स्वतः टीम कॅप्टन आहेत, त्यामुळे गोलंदाजी ची धुरा सुद्धा सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. रनअप या ठिकाणी घेत आहेत राईट हँड ओव्हर दी विकेटने. फिल्डिंगची व्यूहरचना डीप मध्ये आपण जर पाहिला तर काऊ कॉर्नर आणि डीप मिड विकेटच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक सजवलाय आणि डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक सजवलाय. त्यामुळे कदाचित आउटसाइड ऑफ स्टंपला यॉर्कर चेंडू येऊ शकतो. जर खेचून मारला तर मिड विकेट मध्ये जाऊ शकतो. या अकॉर्डिंग ही फिल्डिंगची सजावट केलेली आहे. लेट्स प्ले, लेट्स द बॅटल बिगिन. पहिला चेंडू लॉंग ऑनच्या वरून या ठिकाणी सीमारेषा पार. बघा सध्याच्या काळामध्ये तुम्हाला पॉप्युलर होण्यासाठी सोशल मीडिया चा वापर करून तुम्ही पॉप्युलर होऊ शकता. एखादी रील चांगली बनवली, कंटेंट चांगला असेल तर तुम्ही पॉप्युलर होऊ शकता. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल पकडला जाईल, फलंदाजाचा खेळ संपेल. फलंदाज बाद. युक्ता स्पोर्ट अक्षी वर्सेस रोनित वॉरियर्स. चला टॉस साठी इथे दोनही टीम कॅप्टन्स या. युक्ता स्पोर्ट अक्षी, रोनित वॉरियर्स. मैदानामध्ये आपण पाहतोय चौकार आला आणि त्यानंतरच्या चेंडूवर इथे मात्र विकेट प्राप्त केलेली आहे. फुलटॉस चेंडू होता, त्याचा समाचार घेता आलेला आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय विकेटचं पतन झाले. 4 धावसंख्या, पहिले विकेट. दोन्ही टीम कॅप्टन आलेले आहेत. ही ओव्हर झाल्यानंतर आपण टॉस करणार आहोत. चला बॅट्समन, चला पटकन, चला त्वरा करा. वेळ कोणासाठी थांबत नाहीये. प्रत्येक सेकंद, प्रत्येक मिनिटाचं महत्व तुम्हाला जाणून घ्यावं लागेल. एका मिनिटासाठी काही लोकांची बस चुकते. एका मिनिटासाठी काही लोकांना एखाद्या एक्झामला घेत नाहीत. अशा सुद्धा बऱ्याचशा गोष्टी होत असतात. त्यामुळे प्रत्येक मिनिट आपल्यासाठी फार आवश्यक असणार आहे. प्रशांत कुलाबकर हे जे नॉन स्ट्राईक एंडला आहे त्यांच्यासाठी पारितोषिक आले षटकार आणि चौकारासाठी. रक्षित आणि हर्षल मोगल तांडेल यांच्याकडून. रचित आणि हर्षल यांच्याकडून ते पारितोषिक असणार आहे. टोटल एकूण षटकार चौकारासाठी 500 रुपयाचं प्राइस आहे. असे 2300 रुपये इथे आलेले आहे. षटकार आणि चौकार लगातारच्या चेंडूवर आहेत का? ओके, पाणी द्या, पाणी द्या. बॅटिंग करणाऱ्या टीमचा 12th मॅन इथे यायचा आहे. चला आम्ही वारंवार बोलवतोय.
अक्षी साखर प्रीमियर लीगचं आपण आयोजन पाहतोय. चालू असलेली मॅच प्रफुल्ल वॉटर स्पोर्ट विरुद्ध युवराज किंग्स 11. अजयची अफलातून पराजित फलंदाजी आपण पाहिली. ज्या पद्धतीने एक हाती लढाई एका एंडने ज्या पद्धतीने तो थांबून राहिला, मोठे मोठे स्ट्रोक एक्झिक्युशन केला आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर 62 धावांवर आपल्या संघाला नेऊन ठेवलंय. पहिल्या चेंडूवर चौकार खाला, दुसऱ्या चेंडूवर विकेट प्राप्त केले. ऍक्शन खूप चांगली आहे. इट्स अन क्लीन बॉल. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. मधला स्टंप या ठिकाणी उद्ध्वस्त गेलाय. फलंदाज प्रफुल्ला इज गॉन बॅक. तर तुम्ही उभेल असं बोलून काही फायदा नाहीये. नवीन फलंदाज मैदानामध्ये स्वतः मला असं वाटतं कॅप्टन आलेले आहेत. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला फटका सजवला. आल्या आल्या चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. पॉइंट क्षेत्रामध्ये कॅच पकडली त्यासाठी रिदम बुरांडे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे सर्वेश गणसाठी. ते पारितोषिक इथे घेऊन जायचं आहे. ओहो हो, या ओव्हर मधील बॉल नंबर 2 फलंदाज बाद होतोय. कमॉन डीजे मास्टर. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण जर विकेट पाहिल्या तर 3 विकेट 8 धावा. परंतु नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत. दोनही टीम कॅप्टन इथे आलेले आहेत. युक्ता स्पोर्ट अक्षी विरुद्ध रोनित वॉरियर्स असा सामना असणार आहे. त्यामुळे दोनही संघाचे संघनायक इथे आलेले आहेत. मी कमलाकर दादांना मी विनंती करतोय की दोनही संघाच्या दरम्यान त्या ठिकाणी टॉस करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला या स्पर्धेचा आणि तुम्हा आम्हा सर्वांचा वेळ वाचवता येईल. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आलेत, परंतु ज्या पद्धतीने पाया रचलाय गोलंदाजीला अजयने, खऱ्या अर्थाने कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर खूप चांगली कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. येस, युक्ता स्पोर्ट अक्षीचे कर्णधार आणि रोनित वॉरियर्स कर्णधार इथे आलेले आहेत. युक्ता स्पोर्ट अक्षी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, निवडलाय क्षेत्ररक्षण. त्यामुळे आता स्ट्रॅटेजी बनवा, कट आखा, डाव पेस आखा, या सर्व गोष्टी तुम्हाला सांगू वळतो या पुन्हा एकदा चालू मॅच कडे. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आलेले आहेत. विनीत राईट हँड वरती विकेटने पहिला चेंडू. पॉवर प्लेचं षटक आहे. बाहेरचा बॉल बाहेरच्या दिशेला मारलाय. कव्हर पॉइंट रिजन मध्ये येतोय. एक भन्नाट वेगाचा, एक अप्रतिम दर्जाचा चौकार. चौकार मारलाय. फलंदाजचं नाव सांगा. प्रशांत कुलाबकर चौकार मारलाय. त्यांच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेला आहे. नवीन बॅट्समन नाव सांगा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आतमध्ये आलाय. त्यामुळे पंचांकडून कटाक्ष नजरेनं पाहिलंय. त्यामुळे आपण पाहिलेलं आहे पंचांनी इथे इट्स अ फेअर डिलिव्हरी असं सांगितलेलं आहे. बघा ना, क्रिकेटच्या खेळामध्ये पंचांकडे खूप वाईट नजरेनं पाहिलं जातं आणि तिथे मात्र पंच योग्य निर्णय देत असतात.
हो यू मे आय विल डेफिनेटली. पारितोषिक लावली, पारितोषिक मिळाली आणि आपली खेळी समाप्त करून मैदानाच्या बाहेर फलंदाज. आपण म्हणतो ना, काम असं करा की तुमचं नाव होईल आणि नाव असं करा की तुमचं लगेचच काम होईल. इथे मात्र ज्या पद्धतीने आपण पाहिलं अजयने नाव केलं तशाच पद्धतीचं नाव करण्याची गरज इथे मात्र विनीतला होती. पहिल्या चेंडूवर चौकार खाला, दुसरा चेंडू डॉट. त्यानंतर फलंदाजाने केलेला प्रयत्न त्याच्याच अंगलठी आला. यॉर्कर चेंडू खूप लेट खेळले आणि लेट खेळल्यामुळे थेट विकेट. मिड विकेट रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. बघा, दोनही संघांना आम्ही इन्व्हाइट करतोय 12th मॅनला. दोनही संघाचं एका संघाचे आलेले आहेत, दुसऱ्या संघाचं आलेलं नाहीये. त्यामुळे जर आता आले नाही ही ओव्हर संपताना तर पेनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्या. खेळाडूची नावं माहिती नाहीयेत. जो 12th मॅन तुम्ही पाठवलेला आहे प्रफुल्ल वॉटरस्पोर्ट, ही ओव्हर संपताना जर तुमचा खेळाडू आला नाही तर पेनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्या. हो शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू अवे फ्रॉम द बॉल, शरीरापासून खूप दूर ठेवलाय आणि तिथे मात्र आपण पाहिलेलं आहे या षटकाची सुद्धा समाप्ती झालेली आहे. लगातारचे 3 चेंडू डॉट. पहिल्या चेंडूवर चौकार आल्यानंतर 5 चेंडू डॉट, 5 चेंडू त्यामध्ये 1 विकेट प्राप्त केले आणि या ओव्हर मध्ये धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 4. 8 आणि 4 म्हणजे 12 धावसंख्या आपण स्कोर कार्डवर पाहतोय पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये. ज्या पद्धतीने पॉवर प्लेच्या षटकांमध्ये आवश्यकता होती, गरज होती, नीड होती, ती नीड किंवा ती गरज या ठिकाणी फलंदाजी मधून पाहायला मिळालेली नाही आहे. कमी धावा आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत आणि गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. 4 विकेटच्या पतन झालेला आहे आणि इथे मात्र 12 धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय. पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झाल्यानंतर स्पिनर आलेले आहेत. हो वाईड बॉलचा इशारा. राहुल नाम तो सभी ने सुना होगा. आता शाहरुख खानला राहुल सुद्धा बऱ्याच पिक्चर मध्ये नाव दिलेलं आहे. स्विंग एंड मिस. आता शाहरुख खानचा एक फेमस डायलॉग आहे पहा, अगर किसी चीज को पूरे दिल से चाहते हो ना तो पूरी कायनात उस चीज को आपसे मिलाने के साजिश में रहती है. बड़े बड़े देशों में ऐसी छोटी छोटी बातें भी होती ही रहती है. स्पिनर आणि त्यांना मिळणारा स्विंग गोलंदाजीचं प्रदर्शन. राहुलच्या हातातून एक चमत्कारिक अचंबित करणारी गोलंदाजीचं प्रदर्शन आपण पाहतोय. जर्सी नंबर 77 77 क्रमांकाची जर्सी लेफ्ट हँड राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. धावांवर लगाम लावलाय. 13 धावा 4 विकेट. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू फाईन लेग लॉंग लेग क्षेत्रामध्ये येतोय. चौकार 4 धावा. मला असं वाटतं बॅट लागली स्टंपला. तिथे पंच सांगतायत की बॅट लागली आणि खऱ्या अर्थाने फलंदाजाने पाय लागलाय. ओके, पाय लागलाय. जालिंदर गण मैदानामध्ये आलेले आहेत. एक जालिंदर म्हणजे आक्रमक नाव असं म्हटलं जातं.
आणि त्यांची शैली सुद्धा तशाच पद्धतीचं आहे. राहुल अशाच करणारा हा चेंडू होता, गप्प बसवणारा चेंडू होता. शेवटचे मला असं वाटते येस 2 balls रिमेनिंग फ्रॉम दिस ओव्हर. राहुल लेफ्ट हँड राउंड द विकेट. व्हाट ऑन बॉल दिस इज. इट्स आउटस्टँडिंग. गुड लेन स्पॉटवर पडला काय, चेंडू फिरला काय, विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय काय, आणि हाय काय आणि नाही काय. प्रत्येक षटकारासाठी जालिंदरसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे रिदम भुरांडे यांच्याकडून. परंतु वॉल बॉल राहुल. व्हाट ऑन बॉलिंग दिस इज. वाईट बॉलचा इशारा आला, तो तिथे मात्र एक धाव त्याने खर्च केला, परंतु बाकी सर्व चेंडू निर्धाव टाकले. अतिशय चांगली गोलंदाजीचं प्रदर्शन. या स्पर्धेतील एक बेस्ट ओव्हर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल. 3 षटकांची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे फक्त आणि फक्त 13 धावा. 13 रन्स, ओनली 13 रन्स. चला 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं हाताळायचे आहेत, त्यामुळे गोलंदाजी करणारे संघ त्वरा करा, स्पीड अप करा, वेळ वाचवा. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलेले आहेत. जर्सी नंबर 7 मयूर आलेले आहेत. मयूर म्हणजे मोर. आता मोर आपल्या गोलंदाजीवर समोरच्या फलंदाजांना नाचवेल का हे देखील पाहावं लागेल. राईट हँड वर द विकेटने गोलंदाज सज्ज झालाय. हो उलटा टाकलाय. बॅक ऑफ द हँड स्लोवर वन. पंच दंडात्मक कारवाई करतायत. व्हाईट बॉलचा इशारा देत आहेत. क्रिकेटच्या नियमावली नियम क्रमांक 22 अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ. 14 धावसंख्या स्कोअर कार्डवर आपण पाहतोय. मयूर पुन्हा एकदा आतमध्ये आणला. आकाशामध्ये जास्त आहे, हवेचा ओघ होता, त्यामुळे मैदानामध्ये चेंडू राहिला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले, चेंडूला पकडायला गेले आणि तिथे मात्र आपण पाहिलं कॅच ड्रॉप झाली. एका धावेची पूर्तता. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 15 धावा. जालिंदर गण प्रत्येक षटकारासाठी 100. स्विंग अँड मिस. वाईड बॉलचा इशारा. अतिरिक्त धावसंख्येत 1 ने वाढ. इच अँड एव्हरी रन किंवा प्रत्येक धावेचं महत्व तुम्हाला तेव्हाच कळतं जेव्हा तुम्हाला एका चेंडूमध्ये 1 धाव होत नाही तेव्हा. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये काका होते. गाडीला स्पर्श झाला असता, त्यामुळे चौकाराच्या मदतीने धावसंख्या थोडीशी चालना मिळालेली आहे. 20 धावसंख्या स्कोअर कार्डवर आपण पाहत आहे. पुन्हा एकदा थोडासा चेंडूला फिरवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तो चेंडू जास्त फिरलेला नाहीये. गती परिवर्तन केलं, कव्हर मध्ये चेंडूला फीड केलं गेलं आणि तिथे मात्र ज्या ठिकाणी चेंडूला फीड केलं गेलेलं आहे एका धावेची पूर्तता. धावसंख्या झालेली आहे ती 21 धावा. शेवटचे काही चेंडू येणं बाकी आहेत. या इनिंग मधील खूप कमी धावसंख्या आहे, त्यामुळे फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना आता विचार करावा लागेल. फुल टॉस बॉल, नो बॉलचा इशारा. स्क्वेअर ऑफ द विकेट, बॅक ऑफ दी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेला हा चेंडू इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है. तानों के शोर में रहकर भी सच कहने की आदत है. फ्री हिटचा चेंडू होता. स्टंपिंगचा या ठिकाणी प्रयत्न झालाय, परंतु फलंदाज आपल्या क्रीज मध्ये होते. अतिशय चांगली गोलंदाजी. 26 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. मयूर पुन्हा एकदा दिशाहीन भटक्या स्वरूपाची गोलंदाजी. अतिशय खराब गोलंदाजीचं प्रदर्शन. नाविन्यपूर्ण गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत प्रत्येक चेंडूच्या पद्धतीने. अँड्रू सायमन
ऑस्ट्रेलियाचे खेळाडू होते. 6 प्रकारचे 6 चेंडू टाकायचे आपले गोलंदाजीमध्ये. तशा पद्धतीची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतायत, परंतु आपली सुद्धा एनर्जी जास्त खर्च करतायत, आपल्या संघाची सुद्धा जास्त एनर्जी खर्च करतायत. आणि काही फिल्डर जे असतील ना, बाबा लवकर पूर्ण कर रे तुझी ओव्हर असं सांगत असतील. हा स्लॉटमध्ये आला होता, परंतु अनएक्सपेक्टेड खाली राहिला, त्यामुळे रडारमध्ये आलेला नाहीये. फलंदाजाने केलेला प्रयत्न या ठिकाणी त्याच्याच अंगलठी आलाय. धावसंख्या 27 धावसंख्येवर स्थिरावलेली आहे. आपण पाहतोय मयूरचं ओव्हर 7 जर्सी नंबर 7 मयूर. पुन्हा एकदा लेग कटर पद्धतीचा चेंडू. अनदर व्हाईट बॉल इन दिस ओव्हर. 28 धावसंख्या स्कोर कार्डवर. आता फलंदाजी करणारा संघ म्हणतोय काय, असेच अजून 5-6 व्हाईट बॉल टाक, म्हणजे आम्हाला अजून धावसंख्या मिळू शकेल, फायदा होईल. बघूया काय घडेल. पुन्हा एकदा यावेळचा हा चेंडू पुन्हा एकदा आतमध्ये आणलाय आणि तिथे मात्र स्टंप वरून गेल्यानंतर या ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 28 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय. चला स्पीडअप करा, खूप जास्त वेळ डवळला जातोय गोलंदाजी करणारा संघ. 28 धावा 28 रन्स. आता कॅप्टन 5व्या गोलंदाजाला तिथे इन्व्हाइट करत होता, परंतु गोलंदाज असे होते ना, जाऊ दे तूच टाकून घे असं सांगतात. मग आता गोलंदाज स्वतः कॅप्टन तिथे गेलाय. जर्सी नंबर 45 अजय. वैयक्तिक खात्यातील दुसरी ओव्हर. अपील केला, स्टंपला मिस करणारा होता. इम्पॅक्ट चेक केलं, लाईन चेक केली, लेन चेक केली आणि इम्पॅक्ट किंवा हिटिंग विकेट जर आपण पाहिली तर हिटिंग नव्हती, विकेट मिसिंग होता आणि त्यामुळे पंचांनी वर हात करून सांगितलं. शेवटचे 5 चेंडू या इनिंग मधील. जालिंदर साठी प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे आणि जालिंदरला पारितोषिक लावल्यानंतर इथे मात्र त्यांच्या कहाणीचा आहेत त्यांना सुद्धा आता थोडंसं थांबवतोय प्लीज. बघा ना, कधी कधी आपण वेगवेगळ्या कारणामध्ये बिझी असतो, आपल्या कामामध्ये बिझी असतो आणि अशा पद्धतीच्या प्रीमियर लीग, अशा पद्धतीच्या स्पर्धा जेव्हा होत आहेत तेव्हा वेळात वेळ काढून आम्ही येत असता, खेळत असता आणि हे खेळणं सुद्धा फार आवश्यक आहे. पडल्यानंतर चेंडू मध्ये ते पाहतोय आतमध्ये आलाय आणि अजय या ठिकाणी त्याचं एक्सप्रेशन, त्याची बॉडी लँग्वेज सर्व काही सांगून जाते की ही मॅच त्याच्यासाठी किती इम्पॉर्टंट आहे. शेवटचे 3 चेंडू येणं बाकी आहेत या इनिंग मधील. पुढीलचा बॉल अतिशय योग्य टप्प्यावर पडल्यानंतर आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, नॅचरल स्विंग आपण म्हणतो तशा पद्धतीचा स्विंग प्राप्त झालेला आहे. चेंडू पकडताना मधल्या बोटाचा जास्त वापर केला जातोय. स्वराजगण आणि सर्वेशगड यांनी जर कॅच पकडली तर रिदम बुरांडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे, ते फक्त अंधाधुंद फायरिंग करतायत. चेंडू आणि बॅटचा संबंध होत नाहीये. पुन्हा एकदा अजयच्या नावावर आणखीन एक विकेट या ठिकाणी होते. विकेट नंबर 4 फॉर हिम. फलंदाज बाद. कम ऑन डीजे मास्टर. आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅचचा किताब जाणार आहे, नो डाऊट.